हाय गाइस, चला आज आपण खिचडी बनवू. खिचडी कैसी खिचडी या चला बघू आपण काय काय लागतं. हे बघा, आधी आपण डाळ आणि भात शिजून घेतला आहे चांगल्या प्रकारे. आणि आता आपण खिचडीसाठी पॅन ठेवला आहे गॅसवर. ते पाणी ठेवलं गरम करण्यासाठी. कांदा टोमॅटो कापून घेतला. चलो और आगे देखते हैं. हमारा कुक किधर है? ये है कुक. ये हमारा कुक है. यस हाँ, ये हमारा रोबी. रोबी पकड़ ये पकड़ पकड़ रे ये पकड़. रुबीन चावलं हे रुबीन चावलं मला. काय चावलं सांग बाबून चावलं मला. ओके हे बघ गाईस, खूप आलेल्या जागेवर हे उतरते पाणी आणि त्या भातामध्ये टाकतात पाणी. हां गॅस खिचडीमध्ये गरम गरम पाणी टाकलेलं आहे. और क्या सेफ बोलिए क्या करना है? और हे बघा असं करायचं. यस खिचडीसाठी असं करावं लागते. मी पण पहिल्यांदाच बघतो खिचडी अशी करतात. बरोबर का सेफ? यस कशामध्ये? पॅनमध्ये. ह्या पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. सारी खिचडी आहे अचानक ठरल्यामुळे अशी 2 कोथिंबीर वगैरे नाहीये. 3 चमचे हां कोथिंबीर नाहीये. ते सोड ना. आणि कोथिंबीर संपले याच्यावर तुम्ही कोथिंबीर नंतर ॲड करू शकता. ते चांगलं उकळलेलं आहे. उकळलेलं आहे सॉरी गरम गरम झालं आहे. ओके हा टाकला कांदा. हे हिला डाला कांदा. कांदा जरा लालसर होऊन द्यायचा आहे. कांदा लालसर होऊन द्यायचा. मस्त असा कांदा लाल करून घ्यायचा आहे. तो पण गरम पाणी गरम करायला ठेवायचं आहे. ते आपली रेसिपी जास्त प्रोफेशनल नाही आहे, गावठी पद्धतीची आहे. भूक लागली लवकर करायचं तुमचे चाललं आहे तर तुम्ही पण आजमध्ये मला भूक लागली तर काही जास्त करू शकता. 5 मिनिटं तयार रेसिपी. आम्ही बाहेर गेलो मला टाईम झाला. एक टोमॅटो टाकायचा. कांदा लाल टोमॅटो टाकून द्यायचा. तो हिला केली नाही का? ओके फ्रीज उघडतात रुबीचं आगमन झालेलं आहे. ही रुबी आमची फ्रीज उघडला आणि रुबी आली. हे बघा फ्रीज आमचं काही मिरच्या पण टाकल्यात. तुमचं मिरच्या टाका. तिखट टाकायचं. हे टाकले आलं लसूण पेस्ट. येस आलं लसूण पेस्ट मस्त एकजीव करून घ्यायचं. हे टाकले हळद. हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ हलवून घेतलं. आता गरम पाणी केलं हे थोडं टाकलं सगळे मसाले करण्यासाठी. रेसिपी असं आवड नाही पण काय नाही. हे आपलं साधारणपणे साधी रेसिपी आहे. हॉस्टेल मुलं आता त्याला काही करता येत नाही. त्यामुळे अशी खिचडी केली आणि खाली चालतं. एक नंबर होते अर्जंटमध्ये एकदम घाईमध्ये. ते घरात आमचं लग्न आहे त्यामध्ये लग्न आहे. त्याच्या भावाचं लग्न आहे. अजून काही गडबड असते. आम्ही बाहेरून जातो अर्जंट आलं. आता खिचडी शिजून घेतली तांदूळ डायरेक्ट टाकायचे. येस आणि मस्त हे थोडं गरम पाणी हे टाकायचं कुकरमध्ये. काय लागेल ते पण वाया जाऊन द्यायचं. हां काय तर रगड सगळे नाही का बाबा. एक गाणं घेतलं सगळं टाकून. येस कारण शेतकऱ्याने ते कष्टाने केलं जातं आणि आपण वाया त्याला चुकीचं आहे. साफ कशी भारी दिसते बघा. आता ही आहे डाळ खिचडी. डाळ खिचडी तडका. अभी इसको तडका लगने का है, रुको जरा. हिला मस्त आता शिजवून घ्यायची. डाळ खिचडी तडका करायला शिका. हॉटेलवर राहणाऱ्या मुलांसाठी एक नंबर आहे. आता तिला झाकून घ्यायची. तोपर्यंत आता आपण फोडणीचा त्याला सुरुवात करू. फोडणीसाठी लसूण चेचून घ्यायचा. लसूण आहे लसूण चेचून घ्यायचं मित्रांनो. तुम्ही सुद्धा असं जरा बघायचं. बघा कसं करायला आहे खिचडीला. येस आता तिला तडका द्यायचा. तडका काय घेण्याची तडका देण्याची बघा. ही मिरची काश्मीरी मिरची आहे. हा कढीपत्ता हे जिरं आणि हा लसूण आणि हे तडका देण्याचं सामान आणि गरम पाणी. मला माहिती गरम पाणी घेतलं पण आहे. हा शिजला बघायचा. शिजून ऑलरेडी घेतला आहे. तडका शिजलेला 30% शिजून घेतला. ओके आता 100% शिजला. आता तडका द्यायचा आहे. हे भांडा ठेवायचं गरम कर गॅसवर. येस हे भांड्याचं गरम कर ठेवायचं. त्याच्यामध्ये तेल टाकायचं भांड्यामध्ये. तेल टाका 1 आणि 2 आणि हे 2.5 पाण्यात तेल घेतलं आहे. ते चांगलं उकळून घ्यायचं आहे. उकळून घ्यायचं चांगलं. उकळून घेतल्यानंतर ते लसूण टाकायचं त्याच्यामध्ये. काहीच लसूण आणि जिरं पण टाकायचं असतं. कढीपत्ता हे जिरं हळद भेटण्याचं तेल घेतलं. हळद व्हेरी गुड. त्याला टॅलेंट इंडियन टॅलेंट बघा. टाका मिरच्या. यस हे परत जिरं टाकलं. इंडिया में टैलेंट कमी नहीं. देखो ये देखो ये छुरी से कर रही है हमारी दीदी. देखो कैसा है ये चालते गडबडी चालूच होते. यस हा मस्त तडका घ्यायचा आहे. याला तडका हा गावठी तडका आहे. प्रोफेशनल तडका नाही. प्रोफेशनल तडका बरोबर जाली करची. याला बोलतात तडका. हां अभी इसको करेंगे तडका. हां हे बघा याला बोलतात भात शिजला एक नंबर कलर आहे. याला बोलतात तडका. ऐसा हिलाने का ऐसा हिलाने का ऐसा निकाले बाबा यार डालने का डाल निकाल के भाई ये ऐसा करने का डायरेक्ट. हाँ और अभी वापस ढक्कन लगाने का. ये बघा यहाँ निकाल अब इसको कुछ तो देना पड़ेगा. चला बघू आपण आता बघू आता काय. देखो भाई तडका एक नंबर.
एक नंबर झाले, एक नंबर. 10 जण मिक्स करून द्यायचा. बस मिक्स. एक नंबर झाला मित्रांनो. तुम्हाला कशी वाटली दाल खिचडी हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा. आता आम्हाला घाई आहे, आम्ही असंच करून खाणार आहे. सो बाय बाय.